कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनएडिटेड, अनफिल्टर आणि नॉन स्टॉप गप्पा मारत असतो. या चॅनलमध्ये सगळं काही नॅचरल आहे, काहीच एडिट केलेलं नाहीये, इव्हन मेकअप सुद्धा मी केलेलं नाहीये, सगळं नॅचरल आहे. हे सांगण्याची गरज नसताना यासाठी सांगितलं, कारण मी एक मुलगी आहे, सो मला आवडतं हे सगळं सांगायला. रोजच मी नवीन नवीन लव्ह चॅप्टर्स तुमच्यासाठी घेऊन येत असते. आज सुद्धा असाच एक अतिशय महत्त्वाचा, इंटरेस्टिंग आणि तितकाच कठोर इमोशनल सब्जेक्ट आहे आणि त्याचं नाव ते सांगण्याआधी मात्र एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, ती म्हणजे की प्रेझेंटी दाखवा. तुम्ही लव्ह लेक्चर्सला आलात तर अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी व्हिडिओला लाईक करा. बाकी माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि तुमचंही आहे, सो प्रेम अशा पद्धतीने सुद्धा दाखवा. चला तर मग आजच्या चॅप्टरला सुरुवात करूयात. उघडा ते पुस्तकाचं पान. आजच्या लव्ह चॅप्टरचं नाव आहे ती नाही म्हणाली तर. ती नाही म्हणाली तर मी काय करू? मी कसं जगू तिच्याशिवाय? मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. मी काय करू? ती नाही म्हणाली तर काय करू? आमची छानशी मैत्रीही जाईल. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. सो एकंदरीत आजच्या चॅप्टरचं नाव आहे ती नाही म्हणाली तर. सो मित्रांनो, चला या गोष्टीबद्दल डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी तर मी हे सांगेन की तुम्हाला एखादी व्यक्ती का आवडते? म्हणजे इतकी लोकसंख्या असताना ती एकच व्यक्ती का आवडते? कारण तुमच्या डोळ्यांना, मनाला आणि मेंदूला सुद्धा ती गोष्ट पटते, ती व्यक्ती पटते आणि तुम्ही तिकडे अट्रॅक्ट होता, प्रेमात पडता. कधी कधी एका क्षणात पडता, कधी कधी वेळ लागतो, पण या सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि मग तुम्ही प्रेमात पडता. इतक्या लोकांमध्ये एका व्यक्तीच्या. आता गरजेचं नाहीये की त्या व्यक्तीने सुद्धा सगळ्यांना इग्नोर करून तुमच्याच प्रेमात पडावं. असं झालं तर खूपच छान आहे, ही स्टोरी पुढेच जाणार आहे, पण असं दरवेळीच होईल असं नाही. मान्य आहे तुम्ही खूप छान आहात, तुम्ही बेस्ट आहात, तुमच्या इतका चांगला माणूस कोणीच नाही आहे, पण प्रेम ही एक वेगळी भावना आहे. ती मनातून येते, ती अशी ठरवून येत नाही. सिंपती देऊन किंवा जबरदस्ती करून, ब्लॅकमेल करून प्रेम होत नाही. आणि जरी ती व्यक्ती हो म्हणाली तरी सुद्धा ते नातं टिकत नाही, कारण त्यामध्ये प्रेमच मिसिंग असतं. सो उगाचच इमोशनल होऊन ब्लॅकमेल करून प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करू नका, जबरदस्ती करू नका, कारण ठरवून ते होत नाही. म्हणजेच की प्रेम हा काही भाजीपाला नाहीये किंवा गोळी नाहीये. म्हणजे XYZ एखादा मुलगा आहे, त्याला मी आवडले, मी चला त्याच्या नावाची गोळी खाल्ली आणि मला प्रेम झालं, असं होत नाही ना. प्रेम इज डिफरंट. ते अगदी मनातून यावं लागतं आणि ते कधीही येऊ शकतं, कोणासाठीही येऊ शकतं, जसं तुम्हाला त्या व्यक्तीवर आलं. पण गरजेचं नाहीये की तिलाही तसंच होईल. सो सगळ्यात आधी तर हे डोक्यातून काढा. आणि मी पहिल्यांदा हीच रिक्वेस्ट करेल की नकार पचवण्याची ताकद नेहमीच ठेवा, प्रत्येकच बाबतीत ठेवा. नकार मिळेलच असं नाही, पण ताकद ठेवा की ठीक आहे, मला नकार मिळाला तर माझं आयुष्य असं चलबिचल नाही होणार आहे, मी कुठे अडकणार नाहीये किंवा आता जगण्याची इच्छाच जाईल असं काही होणार नाहीये. सो त्यामुळे नकार पचवण्याची ताकद ठेवा. तुमच्या करिअर वाईज असेल, रिलेशनशिप वाईज असेल, प्रत्येक गोष्टींमध्ये थोडीशी ताकद ठेवा. इतकं पण आपण इमोशनल नाही व्हायचं की मग जगण्यातली इच्छाच जाईल. हां, प्रेम जबरदस्ती होत नाही, हे प्लीज ठरवून घ्या. बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, पण तरीसुद्धा तिने नकार दिला. मान्य आहे, तुम्ही छान फ्रेंड्स आहात, अरे तू तर जगातला भारीच मुलगा आहेस, तू कोणाच्याही आयुष्यात ॲज अ नवरा, बॉयफ्रेंड जाशील, तिचं कल्याणच होईल. पण माझ्या मनात नाही आहे तसं, मी कधी तुला त्या अँगलने बघितलं नाही, आणि आता बघितलं तरी नाही येते रे ती फिलिंग. मी काय करू? म्हणजे असं ठरवून नाही होतं, मला आता ह्याच्यावर प्रेम करायचंच आहे. सो या कारणामुळे सुद्धा नकार दिला जातो. वेगवेगळी कारणं असतात. आधी कारणांपासून आपण येऊयात. सगळ्यात आधी तर प्रेम म्हणजे तुम्ही छान आहात पण ती भावनाच येत नाहीये, हे सुद्धा एक कारण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे की आता सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तिच्याही मनात आहे पण ती थांबवतीये ते बोलणं किंवा बोलत नाहीये. त्यामागे अशी कारणं असतात की सगळ्यात आधी एक वेगळा अनुभव, एक अनुभव घेतलेला असतो तिने पास्ट रिलेशनशिपमध्ये, किंवा ऐकलेला असतो, पाहिलेला असतो दुसऱ्या कोणाचं तरी, की सुरुवातीला कसं छान छान प्रेम, किती एफर्ट्स घेतले त्या मुलाने, आणि नंतर गायब, ब्रेकअप केलं त्याने आणि विचित्र पद्धतीने ते रिलेशनशिप ब्रेक झालं. मी तुम्हाला सांगते, जेव्हा मुली डीपली प्रेमात पडतात ना, त्यांच्या इतकं भयानक कोणीच नसतं. म्हणजे त्या प्रेमापोटी काहीही करू शकतात, फक्त त्यांना
तेवढं प्रेम होऊ द्या. आणि मुली प्रेमात पडताना खूप विचार करतात, 1000 गोष्टींचा विचार करतात की हे करायचं की नाही, करायचं की नाही. कारण एकदा का त्या इन्व्हॉल्व्ह झाल्या ना, त्यातून बाहेर पडणं खूप अवघड जातं मुलींना. म्हणजे मुलांना असं वाटतं की मुलीत काय सहज मूव्ह ऑन होतात, पण नाही होत. हे मी माझ्या अनुभवांवरून सांगतेय. सो पास्ट अनुभवांमुळे मुलींना पुन्हा एकदा या सगळ्या भानगडीत नुसतं पडायचं. कारण तो पण आधी मित्रच होता आणि मग नंतर असा वागला आणि मग पुन्हा ही छानशी मैत्रीसुद्धा या प्रेमापोटी जाईल, हे पण एक कारण असतं. आणि मेन तर हेच आहे की प्रेमच होत नाहीये. पण जर झालंच पण तरीसुद्धा ती बोलत नसेल तर ते की पास्ट अनुभव असतो, पुन्हा त्या गोष्टी रिपीट नको आहेत, त्यापेक्षा आपली छानशी मैत्री आहे ती कंटिन्यू करूयात. दुसरं रिझन असतं की मला माहिती आहे माझ्या घरचे खूप स्ट्रिक्ट आहेत, लव्ह या गोष्टीच्या विरोधात आहेत, किंवा धर्म, जात पात हे सगळं ते खूप बघतात आणि मला त्या गोष्टीसाठी परमिशन नाही आहे. घरचे खूप चांगले आहेत, बाकी सगळ्या गोष्टींसाठी मला फ्रीडम आहे, या गोष्टीसाठी नाही आहे. तर मी उगाच तुला हो म्हणून होप्स नाही दाखवणार, स्वप्न नाही दाखवणार की चला आपण असं करूयात तसं करूयात. मी लढेल, मान्य आहे, पण नाही झालं तर काय? मग तुला असंच वाटेल ना की मी तुझ्या प्रेमाला धोका दिलाय, मग सगळ्या मुली अशाच असतात. सो हे नको, हे नकोच. त्यापेक्षा नाही म्हटलेलं बरं. सो त्या कारणामुळे सुद्धा नकार दिला जातो. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही छान आहात, बेस्ट आहात, पण ना माझ्या स्वप्नातला जो ड्रीम बॉय आहे तो जर असा वेगळा आहे. ओके, म्हणजे अरे तू वाईट आहेस असं नाहीच आहे, पण तो वेगळा आहे, मला तशा टाईपची मुलं आवडतात, किंवा मला तो आहे. त्याचं आणि माझं अजून काही संभाषण झालेलं नाही आहे, पण माझ्या मनात तो आहे आणि कदाचित ती जागा मी त्याला देईल. अशी ही वेगवेगळी कारणं असतात. बऱ्याच मुलांच्या डोक्यात असं असतं, म्हणजे ती माझ्यासोबत असते. आता ऑफिसमधल्या प्रेमाबद्दल बोलूयात. ती माझ्यासोबत टी ब्रेकला येते, ती लंचला पण माझ्यासोबत असते, ती कामाला पण माझ्यासोबतच बसते, सगळं शेअर करते, माझी काळजी घेते, का नाही आलास तू वगैरे, असं तसं, तुझी आठवण आली असंही म्हणते. मग मी प्रपोज केल्यावर तिने नकार का दिला? अरे मित्रा, मान्य आहे तू अरे भारीच आहेस, पण तू जे समजतोयस ना ते तसं नाही आहे. काळजी घेणं, छान बोलणं म्हणजे दरवेळी ते त्या अँगलचंच प्रेम असतं असं नाही. प्रेमाचे वेगवेगळे अँगल्स असतात. तुमच्या नजरेत फक्त ते एकच प्रेम असतं, मुलींच्या नजरेत मैत्रीवालं, भावाचं प्रेम आणि प्रेमवालं प्रेम असं असतं. सो तू मैत्रीवाल्या छान अशा प्रेमात आहेस, तू तो वालं प्रेम नाहीये. आता बघा, मैत्रीवालं, भावावालं प्रेम, भाऊ म्हणजे एखादा मानलेला भाऊ असतो ना अशा पद्धतीचा, आणि प्रेमवालं प्रेम यामध्ये एक लाईन असते आणि तुम्ही ती क्रॉस करता, पण ती नाही करत, कारण तिने त्या अँगलने तुम्हाला पाहिलंच नाहीये. हां, आणि आता तुम्ही प्रपोज केल्यानंतर जरी पाहिलं तरी ते नाही घडत. अरे हा आपला मित्र आहे आणि असं कसं. सो बऱ्याचदा हेही घडतं. सो प्लीज असं तुम्ही गैरसमज नका करून घेऊ की ती इतकी छान बोलते, काळजी घेते, आणि तरी सुद्धा असं कसं बोलली, सगळ्या मुली अशाच असतात का, असं नाहीये. आणि उगाचच हो बोलण्यात काय पॉईंट आहे? सिंपती दाखवून हो बोलण्यात काय पॉईंट आहे? मान्य आहे बाबा तुला वाईट वाटलंय, तू रडतोयस, पण मी सिंपती दाखवली तर ते नातं किती टिकणार आहे? नातं टिकण्यासाठी प्रेम हवं ना. जर ते माझ्यात नसेलच तर मी काय देणार आहे आपल्या रिलेशनशिपला? मग त्याचं ब्रेकअपच होणार आहे. बऱ्याच ठिकाणी हेच झालंय, सिंपती दाखवून होकार दिलाय आणि ते ब्रेकअप झालेलं आहे. सो या गोष्टींना समजून घ्या प्लीज. बी मॅच्युअर. ओके, मान्य आहे मला, तर मग झालं माझं, कारण मी इतकं मनापासून तुम्हाला सांगते, मान्य आहे मला की तुमचं खरं प्रेम आहे आणि तुम्हाला त्रास होतोय, पण सिंपतीने प्रेम नाही पुढे जात, रिलेशन नाही कंटिन्यू होत. ओके, दुसरी गोष्ट असते की ब्लॅकमेल करणं. तू जर का मला हो नाही म्हणालीस तर मी असं करेन, मी तसंच करेन, मी आयुष्य संपवून टाकेन. अशाने प्रेम होतं असं तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज आहे. असं नाही होत. आणि ते फिल्म्समध्ये, पुस्तकांमध्ये होतं, रिअल लाईफमध्ये नाही होत. ती मुलगी कदाचित मग अशा वेळी तुम्हाला घाबरून हो म्हणेल, पण ती तुमच्यावर प्रेम नाही करू शकणार की बाबा ठीक आहे, रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर होईलच प्रेम, असंही दरवेळी होत नाही. प्लीज, काही गोष्टी या फिल्मी आणि रील्सपुरत्या, पुस्तकांपुरत्याच छान असतात, खऱ्या आयुष्यात नाही. प्लीज, मग ब्लॅकमेल करून प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करू नका. ती नाही म्हणाली आहे तर नकार पचवायला शिका, खूप गरजेचं असतं. थोडं मनावर दगड ठेवा, पण पचवा ते. खूप 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 महत्त्वाचं आहे. म्हणजे इतकं कधीच कोणावर प्रेम करू नये की ती आयुष्यातून व्यक्ती गेली की माझं आयुष्य अगदी चलबिचल होईल, मला काही सुधारणारच नाही, आयुष्य खराब होऊन जाईल, असं नाही आहे. हे सगळे मानसिक खेळ आहेत. सो अति विचार करू नका. आणि जसं मी सांगितलं की प्रेम ठरवून होत नाही, त्या प्लीज गोष्टींचा विचार करा. आणि मैत्रीमधलं प्रेम
मानलेल्या भावा बहिणींमधलं प्रेम, ब्रो आहे तू मेरा हे वालं प्रेम आणि प्रेमवालं प्रेम, यामध्ये फरक आहे हे समजा. आता जेनझी जनरेशन जी आहे याच्यामध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, रिलेशनशिपचे वेगवेगळे प्रकार आहेत, सिच्युएशनशिप, ही शिप, ती शिप, त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण खऱ्या प्रेमाबद्दल मी बोलतेय, त्यामुळे त्या गोष्टींबद्दल आपण इथे त्या गोष्टी प्रॉपर त्याच गोष्टींबद्दल बोलतोय. सो प्लीज नकार पचवायला शिका. ती नाही म्हणाली तर काय, जास्तीत जास्त थोडं वाईट वाटेल, रडायला येईल, रडा थोडं, पण त्यानंतर ते ॲक्सेप्ट करा. आणि ती म्हणत असेल की तसं नाही आहे पण फ्रेंड राहूयात, तर प्लीज फ्रेंड राहा, नाही तर नाही, तो विषय तिथे सोडून द्या, प्लीज तिथे सोडून द्या. किंवा ती व्यक्ती खूप छान आहे, तिच्या मनात आहे, पण अशा काही प्रॉब्लेम्समुळे, फॅमिली प्रॉब्लेम्समुळे ती नाही म्हणते, तर एकतर्फी प्रेम करा. एकतर्फी प्रेमसुद्धा खूप छान असतं. अपेक्षा ठेवू नका. खरा त्रास तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवता. सो अपेक्षाच ठेवू नका. कोणाकडूनही कसल्याच अपेक्षा ठेवायची गरज नाही आहे. स्वतःकडून सुद्धा कधी कधी काही गोष्टींमध्ये अपेक्षा माणसाने ठेवू नये. अपेक्षा ठेवल्या की त्रास होणार हे फिक्सच असतं. सो प्लीज अपेक्षा ठेवू नका. आणि काही जणांचं असं असतं की मी तिच्यावर इतका खर्च केला, मी तिच्यासाठी नेहमी अवेलेबल होतो, म्हणजे मी तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये तिला साथ दिली, मदत केली, तरी सुद्धा ती नाही म्हणाली. अरे हो मित्रा, तिला जाणीव आहे, पण ते तू समजतोस तसं नाहीये. या बदल्यात म्हणून तुला जर का प्रेम हवं असेल, रिलेशनशिप हवं असेल, तर ही खूप चुकीची मेंटॅलिटी आहे. मला जाणीव आहे तू माझ्यासाठी खूप काही केलंस आणि मला कौतुक सुद्धा आहे तुझं, पण मी त्या बदल्यात तुला प्रेम नाही देऊ शकत. मग हा सौदा झाला ना की मी तुझ्यासाठी हे केलंय तर तू मला प्रेम दे. नाही, असं नाही होत. सो मुलांनो, प्लीज अशा अपेक्षा ठेवू नका. हे तुमच्या भल्यासाठीच मी सांगतेय. नकार पचवण्याची ताकद ठेवा. मी हे वारंवार सांगते कारण हेच महत्वाचं आहे. आणि जसं आपण म्हणतो ना, म्हणजे डायलॉग्स मारतात तुम्ही की एक ट्रेन गेली काय मग दुसरी येते, तसंच एक मुलगी गेली काय दुसरी येते. खरंच या गोष्टीवर विश्वास ठेवा की एक गेली दुसरी नक्कीच तुम्हाला भेटेल. ओके, तुम्ही वाईट आहात म्हणून दरवेळी तुम्हाला नकार देत नाहीत मुली. कधी कधी हेही कारण असतं की फिलिंग्सच येत नाही आहेत बाबा तुझ्यासाठी. सो त्यामुळे इट्स ओके, तुम्ही भारीच आहात, कूल आहात, स्वतःला भारी समजा आणि ठीक आहे, एक गेली दुसरी भेटेलच नक्की. आणि असं नाही आहे की पहिलं प्रेम म्हणजे शेवटचं प्रेम असतं. कधी कधी दुसरं, अगदी चौथं प्रेम सुद्धा शेवटचं प्रेम असू शकतं. त्यामुळे गेली, नकार दिला, ठीक आहे, थोड्या दिवसांनंतर, महिन्यांनंतर दुसरी कोणीतरी भेटून जाईल. आणि जेव्हा दुसरी भेटेल ना, तेव्हा तुम्हाला असं रिअलाइज होईल की जे झालं ते बरं झालं यार, ही खूप छान आहे, ही तिच्यापेक्षाही बेस्ट आहे. सो तुम्हाला छान वाटेल. आणि या गोष्टी जुळून यायला थोडा वेळ लागतो. आणि आपण कोणाचं वाईट केलं नाही आहे, तर आपलं नुकतंच झालंय, पण नेहमी असं होईल असं नाही. तुमच्या चांगल्या गोष्टींची कर्म जी आहेत तुम्हाला ती मिळणार आहेत. सो डोंट वरी, अच्छे रहो, सब अच्छा होगा. हां, नकार चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वीकारलात ना, त्या मुलीच्या नजरेत तुम्ही एक माणूस म्हणून आणखी छान बनाल. किंवा बऱ्याचदा असं होतं की मी छान आहे, तिने मला नकार दिला, पण एका छपरी मुलाला होकार दिला, किंवा एक भंगार मुलगा आहे त्याला होकार दिला, त्याच्याकडे काही नसताना. अरे पण तिची इच्छा, तिचं आयुष्य आहे की नाही, तू नाही तिच्या आयुष्याचं जज बनवू शकत की तिने काय करायचं ते नाही. आणि तो मुलगा मान्य आहे वाईट आहे, ओके, तुझ्या नजरेत वाईट आहे किंवा जगाच्या नजरेत वाईट आहे, पण अजून तिला नाही ठेच लागली. सो तिला जोपर्यंत ठेच लागणार नाही तोपर्यंत ती त्यापासून दूर जाणार नाही. मेन म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तिच्या आयुष्याचे डिसिजन तिला घेऊ द्या. तुम्ही फक्त सल्ला देऊ शकता की हे असं कर तसं कर, पण तुम्ही हक्क नाही गाजवू शकत. ओके, सो असं का मग मुली अशा का करतात, छान मुलांना सोडून वाईट मुलांकडे जातात? तिची इच्छा, तिला ठेच लागली की ती येईल, व्यवस्थित होईल ती. सो फक्त मला इतकं म्हणायचं आहे की जे काही असेल, तिचं आयुष्य आहे, जसं तुमचं आयुष्य आहे तसं तिचं आयुष्य आहे, तिला तिचे निर्णय घेऊ द्या. ओके, नाही म्हणाली तर नाही आहे, ते विषय सोडून द्या किंवा एकतर्फी प्रेम करत राहा. ओके, ती नाही म्हणाली तर चला मग दुसरी मुलगी बघितली, मग याला प्रेम थोडी म्हणतात. सो थोडा वेळ घ्या, गोष्टी समजून घ्या. लगेच एखाद्याबद्दल राग मनात करणं चुकीचं आहे. मग मुली अशाच असतात रे, असं तसं नाही. उगाचच आयुष्य खराब करण्यापेक्षा मला तरी खरंच असं वाटतं नकार देऊन मोकळं झालेलं बरं. हां, आणि तो तुम्हाला पचवणं गरजेचं आहे. तुम्ही नेहमी इमॅजिन करता तसंच घडेल असं नाही. तुमच्या पद्धतीने आयुष्य चालणार नाही, जग तुमच्या पद्धतीने चालणार नाही. ही गोष्ट समजून घ्या. नकार दिल्यानंतर मी आता जगूच शकणार नाही, हा निव्वळ बालिशपणा आहे. मान्य आहे त्रास होतो, पण जगू शकणार नाही, मी काहीतरी बरं वाईट करून घेईल, हा निव्वळ मूर्खपणा आहे. आणि जे हे करतात ना, अशा मुलांवर कधीच मुली प्रेम करू शकणार नाही, कधीच नाही. सो प्लीज ही कॉन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. फिल्म्समध्ये दाखवतात म्हणून मी रिअल आयुष्यात करतो, नको. नाही म्हणाली, थोडा वेळ रडा मी म्हणेन, पण नंतर शांत व्हा.
आपल्या फॅमिलीचा प्लीज विचार करा की माझ्या आईबाबांचं काय होणार आहे. आणि त्यांनी तुम्हाला इतकं मोठं यासाठी नाही केलं की तुम्ही एका मुलीच्या प्रेमापोटी तुमचं आयुष्य खराब कराल. त्यांनी कोणाकडे पाहायचं, त्यांचंही तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे. इव्हन तुम्ही त्या मुलीवर केलं नसेल ना तितकं जास्त प्रेम आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे. सो प्लीज मला तर सगळ्यात आधी सांगायचं आहे की जेव्हाही तुमच्या मनात अशी भावना येईल ना, प्लीज आपल्या आईकडे बघा एकदा. आणि मला असं वाटतं की एक मुलगी गेली आहे म्हणजे आयुष्य थांबत नाही. आजकाल लोकांकडे बऱ्याच गोष्टी नाही आहेत, म्हणजेच की आई वडील नसतात किंवा 2 वेळचं जेवायला नसतं किंवा सगळं छान आहे, शरीरच साथ देत नाही. जगायचं खूप असतं पण शरीर साथ देत नाही. आणि तुमच्याकडे सगळं नीट आहे, फक्त एका मुलीनं नकार दिलाय म्हणून तुम्ही आयुष्याला इतकं नकारात्मक दृष्टीने बघताय. सो प्लीज ते बंद करा. सो जेव्हा माझं ब्रेकअप झालं होतं तेव्हा मी काय करत होते तुम्हाला सांगते. मी थोडा वेळच रडले, त्यानंतर म्हटलं की ठीक आहे, दुःखाचे दिवस कमी आहेत पण सुखाचे माझे खूप जास्त होते. आणि आपण महाराष्ट्रात राहतो, इतके महान पुरुष आपल्या इथे होऊन गेलेत, महाराज आहेत आपल्याकडे. सो त्यांची जर्नी वाचा, पुन्हा एकदा ती पुस्तकं वाचा, पहा, ते सगळं एक एनर्जी येईल. हा फक्त मुलगी म्हणजे आयुष्य नाही आहे की तिच्यासाठी मी रडत बसलो, नकार दिलाय तिने, इट्स ओके, कोई और मिल जाएगी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकतर प्लीज फॅमिलीचा विचारसुद्धा करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की तुम्ही तो नकार पचवण्याची ताकद ठेवलीच पाहिजे. नाही ठेवली, तुम्ही प्रेमापोटी आणखी तिला कन्व्हिन्स करायला लागलात, त्या पोरीला जर का ते स्कॅरी वाटलं, भीतीदायक वाटलं, विचित्र वाटलं, अरे बापरे आता हा काहीतरी करेल प्रेमापोटी, मला हल्ला वगैरे करेल, अशी जर का तिच्या मनात भीती निर्माण झाली, तिने चुकून जर का तुमची कंप्लेंट केली, तुमचं आयुष्य खराब होऊ शकतं लिटरली. आणि मुलींच्या बाजूने कायदा आहे, प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या. मुलींच्या बाजूने कायदा आहे, त्यामुळे तिने नकार दिलाय तर प्लीज कन्व्हिन्स करण्यासाठी विचित्र गोष्टी करू नका. आजकाल मुली बोल्ड बिंदास झाल्यात, पूर्वी नव्हत्या इतक्या, पण आजकाल चल मी नाही ऐकून घेणार तुझं. आणि मुलीने जर का तुमची कंप्लेंट केली, बस आयुष्य खराब व्हायला वेळ नाही लागणार. हां, मग तेव्हा असं वाटेल यार मी का असं केलं. सो मी प्लीज सांगतेय त्या गोष्टींचा विचार करा, तुमच्या भल्याचंच मी सांगते, यामध्ये माझा 0 फायदा आहे. फक्त मला हेच म्हणायचं आहे, अशी खूप छान छान मुलं आहेत की ज्यांचं या गोष्टीमुळे आयुष्य खराब झालेलं आहे. लिटरली इतकी वर्ष छान वागलो पण तो नकार नाही पचवू शकलो, त्या नादात तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला किंवा थोडा ॲग्रेसिव्हली बोललो आणि आयुष्य नंतर या एका तिने कंप्लेंट केली, आयुष्य खराब झालं. सो हे तुमच्यासोबत होऊ नये, त्यामुळे प्लीज जरा 4 हात दूर राहा अशा गोष्टींपासून. की कारण कधी काय घडेल ना, ती मुलगी काय रिॲक्ट करेल सांगता येत नाही. सगळ्याच मुली अशा असतात असं नाही, पण जेव्हा ते भीतीदायक वाटायला लागतं ना की अरे बापरे हा काहीतरी विचित्रच आहे, त्याच्यानंतर ती भीती इतकी असते. खरंच मुली एकतर तशाही थोड्या भित्र्या असतात, आणि जर का कोणीतरी असं भीतीदायक वागत असेल, मागे मागे येणं असेल, मी काहीतरी करून घेईल असं, तू मला होच बोल, नाही तर हे ते अशा जर का गोष्टी तिच्या कानावर पडत असतील तुमच्याकडून, तर ती मुलगी का नाही घाबरणार. आणि घाबरल्यानंतर ती ऑफकोर्स तुमची कंप्लेंट करू शकते. ओके, सो प्लीज 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 ती मुलगी नाही म्हणतीये तर प्लीज बाजूला राहा. उगाचच काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. अख्खं आयुष्य तुमचं खराब होऊ शकतं. इट्स क्राईम, या गोष्टींना क्राईममध्ये गिनलं जातं. ऑफिसच्या प्रेमात तर मी सगळ्यात आधी म्हणेन की ऑफिसमध्ये तर प्रेमच करू नका, आणि चुकून प्रेमात पडलास तर तोपर्यंत ती गोष्ट पुढे नेऊ नका जोपर्यंत तुम्ही ऑफिस चेंज करत नाही. म्हणजे सगळ्याच मुली असं असतात असं नाही, पण जर का तिला तुमचं वागणं खराब वाटलं, भीतीदायक वाटलं, किंवा नाही बाबा हे काय असं काहीही घडलं, तिने तुमची कंप्लेंट केली, तर तुमचं आयुष्य खरंच खराब होऊ शकतं. म्हणजे जॉब तर जाईल, त्याच्यानंतर जॉब भेटेल की नाही, वेगवेगळ्या गोष्टी, आणि त्यामुळे येणारं डिप्रेशन ते तर वेगळंच, आणि तुमच्या त्या गोष्टींमुळे तुमच्या घरच्यांना होणारा त्रास तो पण वेगळाच. सो 4 हात दूर राहा, प्लीज 4 हात दूर राहा. कधी काय घडेल ना सांगता येत नाही. सो या सगळ्या गोष्टींवरचं एकच सोल्युशन आहे की नकार पचवण्याची ताकद ठेवा. आणि त्याआधी स्वतःला खूप भारी समजा इन द सेन्स की भाई मैं तो कोहिनूर हीरा हूँ, यूं ही किसी के हाथ में नहीं जाऊंगा. कोणीतरी एक बेस्ट जोहरी असेल ज्यालाच माझी किंमत कळेल, आणि त्या जोहरीच्या हातात मला जायचंय. सो इट्स ओके, नकार दिला काय यार, किंमत नाहीये या गोष्टी या व्यक्तीला, असं स्वतःला समजवायचं आणि तिथून निघून जायचं. नकार पचवणं महत्वाचं आहे. ती नाही म्हणाली तर नाही म्हणाली, इट्स ओके, इट्स ओके यार. मस्त त्या गोष्टीला सुद्धा सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करा. इट्स ओके, चला फर्स्ट रिजेक्शन मिळालंय, पार्टी करूयात, मस्त फिरून येऊयात, दॅट्स फाईन. ओके, आयुष्य खराब होण्यापेक्षा एखादा नकार पचवलेला बरा आहे. गोष्टी खूप बदलल्यात, जमाना खूप बदललाय, आपण 2025 मध्ये आहोत.
ओके. सो कोण कधी कसं काय वागेल ना सांगता येत नाही. आणि बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहितीच नसतात, मुलींशी कसं बोलायचं, काय बोलायचं, याचे मी व्हिडिओज बनवलेत. पण त्या प्रेमापोटी काहीतरी विचित्र करायला जातात आणि गोष्टी खूप बिघडू शकतात. त्यामुळे जर ती मुलगी नाही म्हणाली आहे ना चांगल्या पद्धतीने की नाही रे असं काही नाही आहे, तरीसुद्धा ते नाहीच धरा. त्याच्यानंतर माझ्या घरची परिस्थिती अशी आहे तरी ती नाही म्हणाली आहे, तरीसुद्धा त्या गोष्टींना नाहीच धरा. ती रागात नाही म्हणाली आहे त्या गोष्टींना सुद्धा नाहीच म्हणा. मी तेच म्हणते की ठीक आहे, बऱ्याचदा असं समजून घेऊ, पण तरी पण हे ते अपेक्षा ठेवू नका आणि पचवायला शिका. उगाचच तुम्ही छान काहीतरी करायला जाणार, तुमच्या अँगलने ते खूप छान आहे, पण समोरच्याच्या अँगलने ते छानच असेल असं नाही. आणि गोष्टी कधी कशा बिघडतील सांगता येत नाही. त्यामुळे प्लीज नकार पचवायला शिका, ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की जसं मी सांगितलं की इट्स ओके, एक गेली आहे दुसरी तर नक्कीच भेटेल. स्वतःला पण इतके भारी बनवा की मुलींनी स्वतः येऊन तुम्हाला प्रपोज केलं पाहिजे, म्हणजे अशी रांग लागली पाहिजे तुमच्या समोर आणि मग तुम्ही चूज करायचं हिला हो म्हणू का तिला हो म्हणू. सो प्लीज सगळ्यात आधी आपल्या करिअरकडे लक्ष द्या, आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. आणि जेव्हाही नेगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात येतील प्लीज तुमच्या आई बाबांचा विचार करा. ते जरी स्ट्रिक्ट असले तरी त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी खूप प्रेम आहे आणि तुमच्या भल्यासाठीच ते स्ट्रिक्ट वागतात. आणि जरा दवाखान्यांमध्ये जाऊन बघा, किती लोक आहेत ज्यांना खूप जगायची इच्छा आहे, खूप काही करायची इच्छा आहे, पण शरीर साथ देत नाही आहे. काही लोकांकडे खूप पैसा आहे पण शरीरच साथ देत नाही आहे. आपल्याकडे सगळं नीट आहे तर नीट राहा. एक मुलगी गेली आहे, इट्स ओके, दॅट्स फाईन. इवन मुलींनो मीही तुम्हाला हे सांगेन की एक मुलगा गेलाय, इट्स फाईन, ठीक आहे, कोई और मिल जाएगा. पण मग त्याच गोष्टीला आयुष्य नका समजू. ओके, सगळं छान होतं पण लग्नासाठी नकार दिलाय, लग्नासाठी ती नाही म्हणाली, ठीक आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ठीक आहे. मग का पचवू आम्ही, मग तिने असं का केलं, हे आय नो की यामुळे राग येतो, चिडचिड होते, पण पचवण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे, नाही की नाही. कारण आपण काहीतरी छान करायला जाणार आणि नुकसान आपलंच होणार. मग कंप्लेंट असू द्या किंवा आपलं डिप्रेशन असू द्यात, सुसाईड करण्याचे विचार असू द्यात, हे सगळं आपल्यासोबत घडणार आहे आणि आपल्यामुळे अख्ख्या फॅमिलीला त्रास होणार आहे. ती एकटी मुलगी नाही म्हणते म्हणजे त्या एकट्या मुलीने फक्त तुमचं वाईट केलंय, पण तुमच्या वागण्यामुळे तिने नकार दिल्यानंतर जे तुम्ही विचित्र वागता त्याच्यामुळे तुमच्या अख्ख्या मित्र परिवाराला, तुमच्या स्वतःच्या परिवाराला त्रास होतोय. तिच्यापेक्षा जास्त गुन्हेगारच म्हणते, सॉरी, तिच्यापेक्षा चुकीचं तुम्ही वागताय. हां, की तुम्ही तुमच्या फॅमिलीवर अन्याय करताय, फ्रेंड्सवर अन्याय करताय ज्यांनी तुमची साथ दिली आहे. सो इट्स ओके की एखादी मुलगी नाही म्हणाली, सोडून गेली, काही प्रॉब्लेम नाही आहे. स्वतःला थोडंसं समजा, चिल राहा, बिंदास राहा आणि स्वतःला प्लीज कमी नका समजू. प्रत्येक गोष्ट पचवता आली पाहिजे. खूप काही सांगून झालंय, आणखी बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत राहील आणि त्यासाठी व्हिडिओज येत राहील. पण सगळ्यात महत्त्वाचं की प्लीज नकार पचवायला शिका. बाकी तुम्ही खूप छान आहात आणि तुम्हाला कोणीतरी छानच भेटणार आहे. यू डिझर्व बेस्ट बेस्ट बेस्ट. सो प्लीज जेव्हाही नेगेटिव्हिटी येईल, पुन्हा एकदा सांगते, फॅमिलीचा विचार करा, फ्रेंड्सचा विचार करा आणि जे काही आपल्या जगातले महापुरुष आहेत, तुम्ही ज्यांना कोणालाही मानता, त्यांची जर्नी पहा, वाचा, पॉझिटिव्हिटी येईल. किंवा तुम्ही जिथे कुठे तुम्हाला शांतता मिळत असेल, मंदिरांमध्ये असेल, कुठेही तुम्हाला ती एक छान एनर्जी, पॉझिटिव्हिटी, शांतता जाणवत असेल, तिथे जा, चिल राहा. किंवा पार्टी करू वाटते तिकडे जा, सोलो ट्रिप करा, व्हॉटेवर, काहीतरी छान करा, पण या गोष्टी पचवायला शिका. तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे, उगाचच या छोट्याशा गोष्टीमुळे ते खराब करू नका. नकार वाईटच असतो नेहमी असं नाही आहे. त्या मुलीची परिस्थिती काय तेही मी तुम्हाला समजावून सांगितलंय. सो तुम्ही सुद्धा समजून घ्या. हां, म्हणजे आता एक गोष्ट ॲडच करायची राहिली तरी बरे, व्हिडिओ अजून संपला नाही. ओके, तुम्ही त्या मुलीला म्हणजे तुम्हाला ती मुलगी आवडली आहे, ओके, आणि तिने तुम्हाला नकार दिला. मग तुम्हाला काय वाटतं की हे असं कसं, असंच असं तर अन्यायच झाला माझ्यासोबत. आणि 100 मुलींनी इथे तुम्हाला प्रपोज केलं, तुम्ही त्यांना रिजेक्ट केलं, ते सो तसंच आहे ना. कोणीतरी तुम्हाला रिजेक्ट केलं, तुम्ही सुद्धा कोणाला तरी रिजेक्ट करू शकता. आणि ज्यांना आतापर्यंत कोणीच प्रपोज केलं नाही आहे तो खुद में कुछ अच्छे बदल करो, कामयाब बनो की लडकियां खुद तुम्हारे पीछे चलकर आए. सो असं घडतं बरं का. सो तुम्ही बेस्ट आहात, बेस्ट राहा आणि स्वतःला भारी बनवा. बाकी आय लव्ह यू. अनेक महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देत राहणार आहे. सो त्यासाठी पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा. खुश रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. बाय बाय, आय लव्ह यू.